तर मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागामध्ये आता आपल्याला खूप मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. आता आपल्याला दाखवलं जातंय की अद्वैतवरती झालेले आरोप कोणी व का केले हे शोधण्यासाठी अद्वैत आणि कला दोघेही एकत्र आले आहेत. तर दुसरीकडे मात्र आपल्या सोहमच्या आयुष्याची वाट लागलेली आहे. लागते की काय असे प्रश्न प्रेक्षकांना पडले आहेत. साधी भाबडी सोज्वळ घट्ट मैत्री असणारी अनामिका तर डसणारी नागिन निघाली. ही फक्त सोहमच्या आयुष्याची वाट लावण्यासाठी आलेली आहे. तर ही दुश्मनी सोहम आणि अनामिका कॉलेजला होते तेव्हाची झाली होती. सोहम अनामिकाला खूप आवडायचा आणि तेव्हाच अनामिकाने सोहमला पूर्ण कॉलेज समोर प्रपोज केले होते आणि सोहमने तिचे प्रपोज नाकारले होते. सोहम तिला तेव्हा एक चांगली मैत्रीण या नजरेने बघत होता, त्यामुळे त्याने तिचे प्रपोज नाकारले. पण ही गोष्ट अनामिकाला सहन झाली नाही. तिला या प्रकरणाचा खूपच धक्का बसतो. तेव्हा ती आता डिप्रेशनमध्ये गेलेली असते आणि तेव्हाच ती ठरवते की या सोहमला मी आयुष्यातून उठवेल. त्याला त्याचं खरं प्रेम मी कधीच मिळवून देणार नाही. जेव्हा तिला समजते सोहम काजलच्या प्रेमात पडला आहे, तेव्हा त्या दोघेही एकत्र येऊ नयेत म्हणून पुरेपूर ती प्रयत्न करते. नंतर काजल ही सोहमच्या प्रेमात पडली आहे हे समजल्यावर तिने सोहम सोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि काजलला कायमच्या त्याच्या आयुष्यातून तिने काढून टाकलं. आणि आता सोहमला डिप्रेशनमध्ये कसा जाईल आणि तो सतत दारू पिऊन पडेल, जगणं विसरून जाईल यासाठी आता अनामिका प्रयत्न करत आहे. सोहमला आयुष्यातून उठवण्यासाठी अनामिकाने प्लॅनला सुरुवात केलेली आहे. तर तुम्हाला काय वाटते, अनामिकाचे असे वागणे बरोबर आहे का? ते कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. आणि मित्रांनो, तुम्हाला सोहम आणि काजलची जोडी आवडते की सोहम आणि अनामिकाची ते देखील कळवा. धन्यवाद.